Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English topic 2.2 Two Fables. विद्यार्थ्यांनो, आज या ठिकाणी आपण टू फेबल्स म्हणजेच दोन दंतकथा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी फेबल्स दंतकथा म्हणजे काय? तर अ फेबल इज अ व्हेरी शॉर्ट स्टोरी. दंतकथा ही एक शॉर्ट स्टोरी असते, म्हणजे छोटीशी गोष्ट असते. युजली विथ ॲनिमल कॅरेक्टर ऑर इवन इनॲनिमेट थिंग्स दॅट स्पीक. या स्टोरीमध्ये ॲनिमल आणि जे मुलं मुली म्हणजे बॉईज गर्ल्स ॲनिमल्स असे 3 कॅरेक्टर मिळून ही स्टोरी या ठिकाणी तयार केलेली असते. अ फेबल युजली एंड्स विथ अ मेसेज ऑर अ मोरल. ह्या ज्या फेबल्स असतात, ह्या ज्या दंतकथा असतात, या दंतकथामधून आपल्याला छान असे मेसेज संदेश या ठिकाणी मिळत असतं. त्याचप्रमाणे काही नैतिक गोष्टी या आपल्याला या दंतकथेमधून शिकायला मिळतात. इट टेल्स यू अबाउट द वे ऑफ द वर्ल्ड अँड हाऊ वन शूड बिहेव इन सोसायटी. त्याचप्रमाणे या समाजामध्ये या जगामध्ये आपण कसं जगलं पाहिजे ह्याही गोष्टी या दंतकथेच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळत असते. These two fables come from Aesop, the famous Greek storyteller. एस्कोप हा एक प्रसिद्ध असा ग्रीक स्टोरी टेलर आहे, कथाकार आहे, ज्याचं नाव आहे एस्कोप. तर हा ग्रीकचा आहे आणि हा एस्कोप हा जो स्टोरी टेलर आहे याने अशा फेबल्स ह्या भरपूर प्रमाणात लिहिलेल्या आहेत. ही स्टोरीज वेअर टोल्ड अँड रिटोल्ड इन मेनी कंट्रीज. त्याने या स्टोरीज वेगवेगळ्या देशांमध्ये लिहिलेल्या आहेत अकॉर्डिंग टू देअर ओन लोकल कंडिशन. आणि त्या समाजामध्ये कशा घटना घडतात त्या पाहून त्याने त्या रिॲलिस्टिक सत्यवादी अशा गोष्टींवर या स्टोरीज तयार केलेल्या आहेत. हिअर द स्टोरी ऑफ द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस इज रिटोल्ड इन इंग्लिश स्टाईल. या ठिकाणी या टू फेबल्समध्ये एक स्टोरी दिलेली. त्या स्टोरीमध्ये टाउन माऊस आणि कंट्री माऊस म्हणजे शहराकडील उंदीर आणि गावाकडील उंदीर यांच्या या दोघांमधला डिफरन्स हा स्टोरीच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे फेबल्स मीन्स काय? तर फेबल्स मीन्स दंतकथा, की ज्या दंतकथेमधून आपल्याला नैतिक अशा गोष्टी या शिकायला मिळतात. डू यू लाईक टू रीड स्टोरी? तुम्हाला गोष्टी वाचायला आवडतात का? लिस्ट 5 ऑफ युअर फेवरेट स्टोरी. अशा 5 स्टोरीची या ठिकाणी लिस्ट तयार करायची. यू मे लिस्ट स्टोरीज फ्रॉम एनी लँग्वेज. तुम्ही कोणत्याही लँग्वेजमध्ये या स्टोरीची लिस्ट या ठिकाणी तयार करू शकतात. नाऊ यूज वन ऑफ मोर ऑफ द फॉलोइंग स्टोरी टाईप. खाली आपल्याला जे स्टोरीचे टाईप दिलेले म्हणजे कथेचे वेगवेगळे प्रकार दिलेले टू डिस्क्राईब युअर फेवरेट स्टोरी. तर त्या प्रकारांपैकी तुम्हाला ज्या ज्या स्टोरीज आवडतात त्या स्टोरीची नावं या ठिकाणी आपल्याला त्या स्टोरीची लिस्ट ही तयार करायची आहे. मग कोणकोणत्या स्टोरीज यामध्ये येतात? तर फोल्क्स टेल म्हणजे लोककथा येतात, पॅराबल, हॉरर स्टोरी, त्याचप्रमाणे एखादी भयानक अशी कथा येते, फेरी टेल, त्याचप्रमाणे परीकथा, डिटेक्टिव्ह स्टोरी, एखाद्या गोष्टीचा शोध घेणे त्याला म्हणतात डिटेक्टिव्ह स्टोरी, मायथॉलॉजी, रहस्यमय कथा, रिॲलिस्टिक सत्यवादी कथा, ॲनेक्डोट, चाइल्डहूड स्टोरीज, त्याचप्रमाणे लहानपणाच्या गोष्टी, पॉलिटिकल राजकीय गोष्टी, कॉमेडी म्हणजेच हास्यात्मक, सटायर, इन्स्पायरेशनल मोटिवेशनल म्हणजेच प्रेरणादायी गोष्टी, कॉमिक्स, फेबल्स दंतकथा, सायन्स फिक्शन वैज्ञानिक गोष्टी, फॅन्टसी काल्पनिक गोष्टी, हिस्टॉरिकल ऐतिहासिक गोष्टी, ॲडव्हेंचर साहसी वृत्ती ज्या व्यक्तीमध्ये असते त्यांच्या साहसी वृत्तीमधल्या गोष्टी, विट अँड ह्युमर, त्याचप्रमाणे ऐतिहासिक गोष्टी, रोमॅन्टिक प्रेमळ गोष्टी, स्कूल स्टोरीज शालेय वयातील किंवा शालेय शिक्षणातील गोष्टी, सोशियल सामाजिक गोष्टी, स्टोरी विथ अ ट्विस्ट आयुष्यात वेगवेगळे वळण येतात त्या वळणामध्ये कशा कशा घटना घडतात त्यावर तयार केलेल्या गोष्टी, ट्रॅजेडी
मोरल स्टोरीज, त्याचप्रमाणे नैतिक स्टोरी आणि मोटिवेशनल. तर मोटिवेशनल म्हणजे ध्येयवादी गोष्टी. अशा प्रकारे हे गोष्टींचे वेगवेगळे टाईप आहे. ह्या स्टोरी टाईप्स आहे आणि ह्या टाईप्समधल्या तुम्हाला माहीत असलेल्या कोणत्याही 5 स्टोरीची लिस्ट ही या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे. तर अशा प्रकारे हे स्टोरी टाईप्स कोणकोणते आहेत हे या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, टू फेबल्स म्हणजेच फेबल्स हा जो वर्ड आहे या वर्डचं एक्सप्लेनेशन, त्याचं मिनिंग हे या ठिकाणी मी केलेले आहे. तर या लेसनमध्ये आपल्याला त्यांनी लेखकाने 2 दंतकथा या ठिकाणी त्यांनी दाखवलेल्या आहेत. तर त्या दंतकथा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.